मिशन भरारी अंतर्गत इस्रो बंगलोर येथे अभ्यास दौऱ्यासाठी अंबरनाथ तालुक्यातील वांगणी जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 मधील वृषभ अजित मोहिते या विद्यार्थ्याची निवड करण्यात आली आहे। मिशन भरारी अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत अंबरनाथ तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर ठाणे जिल्ह्यातून हजारो विद्यार्थ्यांमधून पहिला क्रमांक मिळवत वृषभने इस्रो अभ्यास दौऱ्यावर जाण्याचा बहुमान मिळवलाय। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या श्री प्रसाद परब फाउंडेशन मार्फत वृषभ मोहिते या विद्यार्थ्याचा शाळेत जाऊन सन्मान करण्यात आलाय। तालुका स्तरावर पहिला आल्यानंतर वृषभचा शिवकला महोत्सव 2026 मध्ये सन्मान करण्यात आला होता। त्यानंतर त्याच्या या यशाचा आलेख उत्तुंग होत असून तो जिल्ह्यात देखील पहिला आलाय। दरम्यान वृषभ हा अत्यंत होतकरू विद्यार्थी असून अभ्यासाबाबत त्याची चिकाटी आहे। मेहनतीच्या जोरावर त्याने यश संपादन केलं असल्याचं यावेळी त्याच्या शिक्षकांनी सांगितलं। वृषभ अजित मोहिते हा विद्यार्थी इयत्ता पहिलीपासून माझ्या वर्गामध्ये आहे। त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आपण भलं आणि आपलं काम भलं अशी त्याची वृत्ती आहे। वर्गामध्ये मस्ती करणारे कितीही विद्यार्थी असोत, पण आपल्याला दिलेलं जे काम आहे, आपल्या टीचरने दिलेलं आहे ते अप टू डेट प्रत्येक काम वेळेवरती करणं हा त्याचा शिरस्त आहे अगदी। आणि त्याच्या पॅरेंट्सही मला मनापासून त्या गोष्टीसाठी कौतुक आहे की त्याच्या आई वडिलांनी त्याच्यावरती असे संस्कार केले की आपलं काम आपण इतकं परफेक्टली करावं की आकाशाची उंची आपल्याला गाठता येईल। आणि खरं ते संस्कार त्याच्या कृतीतून दिसत आहेत आणि आज ते सर्व त्याच्या कृतीतून सर्वांना बघायलाही मिळत आहेत। सर्वप्रथम मी तुमच्या या चॅनलचे धन्यवाद व्यक्त करतो की या माध्यमातून तुम्ही आमच्या ही बातमी तुम्ही देता। आमच्या जे महाराष्ट्र शासनाने ही योजना जी परीक्षेची आयोजित केलेली आहे ती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की प्रज्ञाशोध म्हणता येईल की प्रज्ञावान विद्यार्थी कोण आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचा जो उपक्रम शासनाने सुरू केलेला आहे तो फार अतिशय स्तुत्य आहे। आणि माझी शाळा म्हणून त्या उपक्रमामध्ये सहभागी झालेला एक विद्यार्थी आज या ठिकाणून अंतराळ संशोधन संस्थेला, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला भेट देत आहे। हे माझ्यासाठी फार आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। 5वी ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली होती। आपल्या शाळेमध्ये इयत्ता 5वी ते 7वी पर्यंतच वर्ग आहेत, 8वीचा वर्ग नाहीये। तर तो 5वी ते 7वीचा जो पट आहे तो 45 आहे आणि त्या 45 विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट केली होती ही परीक्षा। त्यामध्ये तालुका स्तरापर्यंत 15 विद्यार्थी गेले होते आणि जिल्हा स्तरापर्यंत त्यातून निवड होऊन त्यातील काही विद्यार्थी जिल्हा स्तरापर्यंत गेले। जिल्हा स्तरापर्यंत एक 10 विद्यार्थी गेले आणि त्या 10 विद्यार्थ्यांच्या मधून हे 2 विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये आले की ज्यापैकी त्या मेरिट लिस्टमध्ये की एक पहिला जो आहे तो इस्रोसाठी त्याची निवड झाली आणि जे 16 विद्यार्थी जिल्ह्यामधून निवड झाले त्यापैकी शेवटचा एक तनिष्क म्हणून विद्यार्थी, असे 2 विद्यार्थी जिल्हा स्तरावर आमचे मेरिट लिस्टमध्ये आले। तर इतर विद्यार्थ्यांना सांगितलं तर आपल्याकडे जे मूर्तिमंत उदाहरण आहे, इतर जणांची आपण प्रेरणा बाहेरच्या लोकांची घेण्यापेक्षा आपल्याकडे जे प्रेरणा ज्या विद्यार्थ्यांकडनं घ्यायची आहे तो आपल्यामध्येच आहे। त्याच्या वर्तनानुसार तो जसं वर्तन करतो तसा जर वर्तन बदल आपण आपल्यात केला तर आज जी इस्रो भेटीची संधी त्याला मिळाली, भविष्यात ती तुम्हाला मिळू शकते आणि तीच नाही मिळाली तर इतर संधी सुद्धा तुम्हाला भविष्यामध्ये मिळू शकतात। त्या संधीचा लाभ घेण्यासाठी तुमचा अभ्यास तुम्ही व्यवस्थित केला पाहिजे हे त्याच्या वर्तनावरून इतर विद्यार्थ्यांना दाखवता येईल। नक्कीच मराठी शाळा वाचल्या पाहिजे, कारण की आता आपण पाहतो हा जसा निकाल निघाला आहे इस्रोसाठी जिल्हा परिषद शाळेतला विद्यार्थी निवड करण्यात आलेली आहे। तर टॅलेंट हे काही कोणती शाळा बघून येत नसतं। प्रत्येक मुलामध्ये उपजत क्षमता असते आणि ती क्षमता जिल्हा परिषद शाळा अगदी कौशल्याने मुलाची वाढवते, हे याचं एक प्रतीक आहे। आणि मी सगळ्यांना विनंती करेन की या मायबोलीतून जे शिक्षण लोक घेतात किंवा विद्यार्थ्यांनी घेतलं तर त्याच्यावर जे संस्कार होतात ते खूप महत्त्वाचे आहे आणि पुढील जीवनामध्ये लोकांचे संस्कारच खूप महत्त्वाचे ठरणार आहेत। दरम्यान श्री प्रसाद परब फाउंडेशनच्या वतीने प्रभात परब यांनी जिल्हा परिषद शाळेत जाऊन वृषभचा सन्मान केलाय। वांगणीसारख्या ग्रामीण भागातून जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल वृषभचे सर्वत्र कौतुक होतंय। सर्वप्रथम मला अभिनंदन करण्यासाठी तुम्ही इथे आलात यासाठी खूप खूप आभार मानतो। यावेळी मिशन भरारी ही परीक्षा याविषयी मला माहिती पडली की या परीक्षेमध्ये जो गुणवंत येईल त्याला इस्रो इकडे भेट देईल।
त्यावेळी जेव्हा मी हे परीक्षेसाठी तयारी करू लागलो त्यावेळी माझे वर्ग शिक्षक आणि शाळेतले जेवढे शिक्षक होते त्या सगळ्यांनी माझा अभ्यास घेतला. माझ्यासोबत जे विद्यार्थी होते या शाळेतले त्यांचाही आमच्या शाळेतल्या शिक्षकांनी अभ्यास घेतला होता. ज्यावेळी केंद्र स्तराची परीक्षा मी दिली त्यावेळी मला खूप चांगलं वाटलं. नंतर जेव्हा तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर ही परीक्षा मला खूप सोपी वाटली व मला खूप चांगलं वाटलं. मला ही केंद्र स्तर आणि तालुका स्तर इकडची परीक्षा खूप सोपी वाटली आणि जिल्हा स्तरामधली फक्त थोडीशी कठीण गेली होती. मी यावेळी पहिल्यांदा विमानातून प्रवास करत आहे. यावेळी मला खूप चांगलं वाटते की मी विमानातून प्रवास करणार, इस्रोला भेट देणार. हे ऐकून माझे आईवडील खूप आनंदित झाले. तुझा मित्र जाणार आहे, तुला जायला भेटत नाहीये. तुझ्या घरी तुझे आई वडील असतील, घरातले किंवा तुझे नातेवाईक असतील, त्यांनी तुला असं विचारलं की तू पण परीक्षेला गेलेलास, तुझं काय झालं म्हणून? हो, काय विचारलं तुला? काय बोलले ते? ते बोलले तू परीक्षेला घेताना तुझं पण इस्रोमध्ये नाव आलं का? असं विचारलं तुला, मग तू काय सांगितलं? मी बोललो नाही झालं, पण मी पुढे प्रयत्न करेन. ओके. इस्रोला ज्यावेळी मी भेट देईन त्यावेळी मला बघायला भेटेल की इस्रोला काय काय रॉकेट आहे, काय अजून काय असतील ते वस्तू शिकून मला जिल्ह्याचा कलेक्टर बनायचं, जिल्हाधिकारी. खरं तर ऋषभ मोहिते यांचं पहिले तर अभिनंदन करतो. जिल्हा परिषद सारख्या शाळेमधून ऋषभ आज बंगलोर इथे विमान प्रवास करणार आहे. खूप अभिमान आहे वांगणीसाठी, वांगणी परिसरासाठी. एक इन्स्पिरेशन आहे. शिवकला महोत्सवामध्ये तालुक्यात जेव्हा तो पहिला आला तेव्हा त्याचा तालुक्यामध्ये पहिला आल्यानंतर शिवकला महोत्सवामध्ये आम्ही त्यांची दखल घेतली. त्यांचा एक सन्मान करण्यात आला, विशेष सन्मानमध्ये ते होते. आता जिल्ह्यात पहिला आला आहे आणि खरं तर इस्रो हे आम्ही वह्या पुस्तकांमध्ये बघितलं होतं. आमच्या इंजिनिअरिंग फील्डमध्ये इस्रो फक्त हे नाव ऐकलेलं होतं. खरं तर तो तिथे जाणार आहे. खूप अभिमानाची गोष्ट आहे. ते जे पालक असतील, शिक्षक वर्ग असेल त्याच्यावर पूर्णपणे लक्ष दिलं आहे, त्यासाठी खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो आणि सार्थ अभिमान आहे ऋषभचा. आणि पुढील वाटचालीसाठी ऋषभला प्रसाद परब फाउंडेशनकडून आम्ही अनेक शुभेच्छा देतो. Like, comment, share and subscribe.